महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। डोंबिवली केमिकल फॅक्टरी ब्लास्ट लाईव्ह अपडेट्स। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी झालेल्या बॉयलर स्फोटाच्या घटनेप्रकरणी अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 2 मालकांपैकी एक असलेल्या 70 वर्षीय मालती मेहता यांना ताब्यात घेतले असून त्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि 60हून अधिक जण जखमी झाले होते। नाशिक तिचा मुलगा मलय मेहता यालाही ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले। दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे आणि त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल असे ठाणे पोलिसांचे डीसीपी पराग मणेरे यांनी सांगितले। आई मुलगा मुंबईचे रहिवासी आहेत। ठाणे शहर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सदरचा गुन्हा तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत प्रमुख आरोपी जो आहे मलया प्रदीप मेहता याला जे आहे याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे हा चालू आहे। या गुन्ह्याशी संबंधित जे काही शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत यांनाही आपण यांच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही पुढे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई बॉयलर ब्लास्ट मेहता नाशिकमध्ये होते कुठून अरेस्ट झाले नाशिकमध्ये पुढे थांबवले सदरबाबत क्राईमच्या अंतर्गत तपास चालू होता। त्यामध्ये मुख्य आरोपी हा म्हणजे मलया मेहता यास आम्ही ठाण्यामधनं ताब्यात घेतलेलं आहे। तो मुख्य आरोपी आहे। यामध्ये खंडी आणि विशेष चुकीदर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला आणि सदर आरोपीची आई आणि तिला चौकशी कामी नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती आणि टीमने ताब्यात घेतलेले आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने। यामध्ये चौकशी काढण्याचा रोल अजून क्लिअर झालेला नाही, पण मुख्य आरोपी मलया मेहता हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यामधनं ताब्यात घेतलो। स्फोट कशा झाला या संदर्भात आहे ना, हा टेक्निकल विषय आहे, हा अत्यंत टेक्निकल विषय आहे। त्या कारखान्यात जे काही केमिकल्स होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल आहे कशा पद्धतीने झाला हा जो आहे हा आता तपासानंतरच कळेल। आपण या टेक्निकल हेल्पचा आपण फरक घेतलेले महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण टोपिक केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल आहे त्यानंतरच कळेल आपल्याला कशामुळे झालं। सर त्याच्यामध्ये मुद्दा असं आलेलं आहे का तिथं जी सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अतिज्वलनशील केमिकल वगैरे होते त्याचा साठा करण्याबाबत जे काही नियम आहे तर त्याचं त्यांनी काहीच पालन केलेलं नाही। अगदी बरोबर आहे। हा जो आहे ना गुन्हा काल दाखल झालेला आहे। अरेस्ट केले का त्यांचं उत्तर पहिलं देऊ नये। गुन्हा जो आहे ना काल दाखल झालेला आहे। तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत आपण कुठले केमिकल हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ती केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित उपयोजना केलेल्या होता की नाही त्याचबरोबर शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊन त्याचा व्यवस्थित जो आहे तो सगळा जो आहे त्या तपास पुढे घेऊ ज्या अरेस्ट केला त्याला उद्या पुढे घेऊन त्यांचं शिक्षण वगैरे का वाढलेलं आहे नाही सध्या। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।